tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। त्याच्यावरती आक्रमण झालंय, 4 धावा धाव फलकावरती। नेक्स्ट बॉल वेळेला फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर केलाय, ढकलल्या बॉलला उग्या हलक्या हातांनी क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत, एक धाव पूर्ण देखील केली आहे। या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 5 या आकड्यावर। अमोल म्हात्रे सर, आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण रेडी राहायचंय। हा सामना संपल्यानंतर पुढील सामन्याला सुरुवात होईल। यावेळेला देखील आपण पाहिलं तर एक घोषांकित धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 6 या आकड्यावर। 6 ऑन अ बोर्ड। वादळी खेळी पाहायला मिळाली। यावेळेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल गेलाय एका धावेसाठी, आणखीन एका धावेची भर होईल। धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 7 या आकड्यावर। 54 धावांचा पाठलाग, 7 ऑन अ बोर्ड। पॉवर प्लेचे षटक देखील आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये। ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सिक्सर, सुप्रीमो, अल्ट्रा हे बॉल या ठिकाणी विशेष डिझाईन केलेले बॉल वापरले जातात। सीम आहे त्या बॉलवरती, ते बॉल आपण पाहतो यूज केले जाते ते संपूर्ण स्पर्धेमध्ये। विशेष नियम आणले गेले तर महेश चंदवरकर आणि रवींद्र चंदवरकर यांच्या माध्यमातून। नेक्स्ट बॉल यावेळेला लेग बिफोर द विकेटची अपील उचलून धरली आहे। पंचांचं बोट आकाशाकडे, प्रथमेश बेलछेड अण्णा बाद, विकेट। तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेचा विजयी कर्णधार प्रथमेश पवार। नाना, विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या। आपला देखील एक विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय। धावांची गरज आहे। धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 7। पुढचा बॉल, चेंडूला सन्मान दिलाय, पहा रन मात्र मिळणार नाहीये। डॉट बॉल जरूर आलाय, म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1 चा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीम RR डोंबिवली या संघाची 7-1 गडी बाद। अंकुर आलेत, अंकुर आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय फलंदाजीसाठी रवी। अंकुरचा पहिलाच बॉल, वेगवान चेंडू, पंचांकडे लाऊड अपील उचलून धरतील का? यस, उचलून धरली आहे पंचांनी अपील। महत्वपूर्ण विकेट, रवी बाद, मॅच ऑन। रवी माघारी परतलेत, मॅच ऑन झाली आहे। अंकुरच्या पहिल्याच बॉलवर महत्वपूर्ण विकेट। वरद लॉजिस्टिक नवी मुंबई विरुद्ध RR11 डोंबिवली हा चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी काही प्रेक्षक आमच्या समवेत tenniscricket.in च्या माध्यमातून देखील जुळलेत। तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये। 31 ऑन बोर्ड, जिथे जाईल तिथे प्रेक्षक आम्ही पाहतोय। नेक्स्ट बॉल, यावेळेला बॅटची कडा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऋतिकने केला होता। बॉल गेला गोशांकी क्षेत्रामध्ये, 1 धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 32 या आकड्यावर। 54 धावा करायचे आहेत। अंकुर चौधरी प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे, कारण या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील अंकुर चौधरीने आतापर्यंत पटकावलाय। एका बाजूला आपण पाहतोय भिवंडीचा खेळाडू, मोठा फटका खेळलाय जरूर, हवेमध्ये बॉल, यष्टीरक्षक बॉलच्या खाली झेल पकडल्या, ऋतिक पाटील बाद, आणखीन एक विकेट, फलंदाज आउट। सुहाससाठी पुढचा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाज अंकुरने। क्षेत्ररक्षक पोहोचतायत विशाल आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते। पुढचा बॉल, यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते स्वतः विशाल शाह, रन मात्र मिळणार नाही। आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते। अंकुर चौधरी चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघाला। सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करतोय अंकुर, पण त्याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर A1 पवन अजूनही मैदानाच्या आतमध्ये, म्हणूनच की काय कोणत्याही क्षणी सामना पलटू शकतो।
या बॅटची कडा घेतली. यस यष्टी रक्षक अमितने झेल पकडलाय. एवन पवन बाद विकेट. आणि दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी याशिवी 11चे संघमालक सर्वे सर्वा होल अँड सोल आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय सचिन दादा चौगुले यांचं मैदानावरती शुभागमन झाले. एकदा जोरदार